Hello students, welcome to Deha Prakashan Academy Maharashtra. Myself Sumida. Today we are learning for standard 2nd and our subject name is English. Okay, for Marathi medium. आता मुलांनो इकडे बघा आपल्या लेसन्सची काय नाव आहेत बरं. आपल्याकडे छान पुस्तक आहे की नाही दुसरीचं इंग्लिशचं, त्याचं नाव काय आहे बरं. माय इंग्लिश बुक नाव आहे की नाही. तर आता आपण बघूया यामध्ये आपल्या पहिल्या लेसनचं नाव काय आहे. तर पहिल्या लेसनचं नाव आहे बाउन्स अ बॉल. ठीक आहे, पहिल्या लेसनचं नाव आहे बाउन्स अ बॉल. आणि आता आपण तो लेसन बघूया काय आहे. बघा बरं, इथे किती सुंदर चित्र आहे की नाही. मुलं, टीचर आहे, मुलगी आहे एक छोटीशी, एक मुलगा आहे आणि एक बॉल सुद्धा आहे. तर आता मला सांगा हा बॉल त्याच्यामध्ये काय सांगत आहे बरं. बाउन्स अ बॉल. बाउन्स म्हणजे काय, फेकणे किंवा झेलणे किंवा असा खाली आपटणे आणि परत हातामध्ये पकडणे, त्याला काय म्हणतात, बाउन्स म्हणतात. बरोबर. आता बाउन्स द बॉल ही काय आहे, एक ऍक्टिव्हिटी आहे. आता आपण बघणार आहोत जसं की ह्याच्यामध्ये बघा बाउन्स अ बॉल टू रीना. काय लिहिलेलं आहे, बाउन्स अ बॉल टू रीना. आता रीना नावाची ही मुलगी आहे. आता टीचर ह्याला काय सांगत आहे, हा बॉल रीनाकडे दे. म्हणजे काय, रीनाकडे फेक. आणि बाउन्स अ बॉल टू रीना. येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. मग रीना काय म्हणते, येस मला मिळाला बॉल आता. आणि आता बाउन्स इट टू रीना इट. येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. आता अजून एक बघा, इथे अजून एक मुलगी आहे की नाही. त्या मुलीचं नाव काय आहे, विना. याचं नाव काय आहे, रीना. आणि हा जो छोटासा मुलगा आहे याचं नाव काय आहे बरं, त्याचं नाव आहे सागर. आणि या कोण आहेत, टीचर. बरोबर. आता इकडे बघा नेक्स्ट काय आहे, बाउन्स इट टू सागर. बाउन्स इट टू सागर म्हणजे काय, सागरकडे आता बॉल फेक. आणि आता सागर काय म्हणतो, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. आणि इकडे आता काय, बाउन्स इट टू टीचर. बाउन्स इट टू टीचर. ओ नो आय मिस्ड इट, ओ नो आय मिस्ड इट. म्हणजे काय झालं, सागरने टीचरकडे बॉल फेकला पण तो काय झाला, मिस झाला. म्हणजे काय, कॅच सुटला त्यांच्या हातातनं टीचरकडनं. तर ते काय, त्याला काय म्हणतो आपण, मिस इट. म्हणजे काय, चुकणे किंवा हातातनं घेता तो खाली पडला. कुठे, जमिनीवर. त्यांच्या हातामध्ये काय बॉल आलाच नाही. म्हणजे काय झालं, तो कॅच सुटला. बरोबर. अशी ही आपली कविता आहे. आता बघा इथे आपण काय नवीन शब्द शिकलेलो आहे बघा बरं. बॉल नवीन शब्द शिकलो. बरोबर, बॉल शिकलो आहे. अजून कोणते कोणते छान छान शब्द आहेत बरे याच्यामध्ये. बाउन्स आहे. बाउन्स म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला आत्ताच. गॉट इट म्हणजे काय, मिळाला. टीचर म्हणजे शिक्षक आपले, इथे चित्र पण दाखवलेलं आहे. दुसरं येस म्हणजे काय, हो. टू म्हणजे काय, येस टू म्हणजे काय, आय गॉट इट. किंवा इथे हा वर्ड यूज आहे का आपल्याकडे बघा बरं, बाउन्स टू. म्हणजे हे बघा, बाउन्स इट टू हा वर्ड आहे ना यूज इथे. टू म्हणजे काय, देण्यासाठी किंवा घेण्यासाठी वापरण्याला जाणारा छोटासा शब्द आहे. आणि नो म्हणजे नाही, हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा बघूया, तो आहे दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी टाइम म्हणून. आता हे बघा, हे ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. आता टीचर आहेत, स्टुडंट्स आहेत. बरोबर, स्कूलमध्ये असतं ना टीचर आणि स्टुडंट, तसे हे टीचर आणि स्टुडंट्स आहे. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. ती कशी मी तुम्हाला सांगेल. हे बघा, मी ज्यावेळेस म्हणेल आय से प्लीज प्लीज सिट डाऊन. वर्ड काय आहे इकडे लक्ष द्या. आय से म्हणजे मी जर म्हणाली प्लीज प्लीज सिट डाऊन, मी जर प्लीज प्लीज वर्ड यूज केला तरच बसायचं आहे. मी जर फक्त बोलले सिट डाऊन तर बसायचं नाही. समजलं. आता आपण ही ऍक्टिव्हिटी
करणार आहे. आता सगळ्यांनी 2 मिनिटं आपल्या बुक साईडला ठेवा बरं. पटकन छानपैकी छान उभे राहा. आपला मोबाईल एका ठिकाणी ऍडजस्ट करा आणि उभे राहा. झालं का ऍडजस्ट करून की मला लगेच ऍक्टिव्हिटी सुरू करायला. ठीक आहे, मी 2 मिनिटं थांबते तुमच्यासाठी. तोपर्यंत हे लेसन जो आहे तो मी वाचत आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त ऐका, मग आपल्याला करायचं आहे सेम तसंच. ठीक आहे, सगळे आहेत ना रेडी? चला छानपैकी उभे राहा. आपला मोबाईल पडणार नाही अशा ठिकाणी ऍडजस्ट करा. कुठे विंडो मध्ये वगैरे ठेवू नका, जिथे तुमचा धक्का लागेल अशा ठिकाणी ठेवू नका. थोडस लांब बेडवरती किंवा कुठेतरी असं ऍडजस्ट करा. ओके, ऍडजस्ट होऊस तर मी हे वाचतीये. ठीक आहे, आता काय आहे इथे लिहिलेलं बरं? प्लीज स्टँड अप. म्हणजे काय आहे? प्लीज म्हटल्यावरती तुम्हाला उभं राहायचं आहे. टर्न अराउंड बोललंय तर टर्न अराउंड. आता हे बघा, हा गेम खेळताना जो मी बोलली टर्न अराउंड, तो जो फिरला तर तो आउट. मी जर बोलली प्लीज टर्न अराउंड तर फिरायचं आहे. प्लीज टर्न अराउंड म्हटले तर फिरायचं आहे. ठीक आहे, दुसरं प्लीज हॉप ऑन द लेग. हॉप म्हणजे काय? जागेवरती उड्या मारणे. ठीक आहे, ही सगळ्यांना ऍक्टिव्हिटी जमेल करायला? पडायचं नाही, जोरात पळायचं नाही, हळूहळू करायचं आहे. ठीक आहे, आणि आता दुसरी काय ऍक्टिव्हिटी आहे? हॉप ऑन 2 legs. हॉप ऑन 2 legs. मी फक्त एवढंच बोलली, मी प्लीज बोलली आहे का? नाही, मग करायचं नाही. चला आता आपण गेम खेळूया. बरोबर, सगळ्यांनी मोबाईल व्यवस्थित ठेवलेला आहे. चला आता इकडे लक्ष द्या, मी जे जे म्हणेल ते पटकन करायचं आहे. प्लीज प्लीज सिट डाऊन. बसा पटकन खाली. बसले का सगळेजण? छान. आता उभे राहा. प्लीज स्टँड अप. प्लीज स्टँड अप म्हणजे काय? स्टँड अप म्हणजे काय? उभं राहणे. हे चित्र आहे ना इथे दिसतंय बघा, हे चित्र उभं राहण्याचं आहे. बरोबर, याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण? स्टँड अप. स्टँड अप म्हटलं की उभं राहायचं आहे. टर्न अराउंड नाही, जे फिरले ते सगळे आउट आहेत. आता जे गोल फिरले ते सगळे आउट आहेत. फिरायचं नाही. दुसरं आहे प्लीज हॉप ऑन 1 leg. प्लीज हॉप ऑन 1 leg म्हणजे एका पायावर उडी मारायची आहे. एका पायावर उडी मारता येते का सगळ्यांना? चला बरं, छानपैकी उडी मारा. चला, दुसरं आहे हॉप ऑन 2 legs. मी प्लीज बोलली आहे का? नाही, मग का उड्या मारतात सगळेजण? आता उड्या मारू नका, आता शांत बसा. चला, आपली ऍक्टिव्हिटी झालेली आहे. आता आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे वळणार आहोत. आता छानपैकी आपला मोबाईल आपल्या जवळ घ्यायचा आहे, मांडी घालून छान ताट बसायचं आहे आणि इकडे लक्ष द्यायचं आहे. चला आता इथे काय? हॅलो माय नेम इज ललित. आता हा जो मुलगा आहे हा काय बोलत आहे बरं या मुलीसोबत? काय म्हणतोय तो? माय नेम इज ललित. हॅलो माय नेम इज ललित म्हणजे काय? तो काय म्हणत आहे? हॅलो, माझं नाव ललित आहे. ठीक आहे, आता दुसरं काय आहे बरं? हाय आय एम फरीदा. ती मुलगी काय म्हणते? हाय आय एम फरीदा. ती मुलगी पण तिचं नाव सांगत आहे. काय सांगतेय? हाय, माझं नाव फरीदा असं सांगत आहे. बरोबर, आता हे दुसरं चित्र आहे की नाही छान? आता इथे बघा बघा काय लिहिलेलं आहे? हॅलो माय नेम इज मंजित. काय लिहिलंय? हॅलो माय नेम इज मंजित. हा मुलगा काय सांगत आहे? हाय हॅलो, माझं नाव काय आहे? मंजित आहे. मुलगी काय म्हणते? हाय आय एम ब्रिनल. तर मुलीचं नाव काय आहे? ब्रिनल. तर ती काय बोलत आहे? हाय, माझं नाव ब्रिनल. ओके, आता इकडे बघा, इथे या मुलाने इथे नेम यूज केलेला आहे. नेम हा शब्द यूज केलेला आहे, पण इथे तो नेम हा वर्ड नाही. पण तरी पण अर्थ काय होतो? नाव सांगणेच होतो. हे आपण आपल्याला हवं तसं आपण यूज करू शकतो. आपण काय म्हणतो? हॅलो माय नेम इज ललित किंवा हॅलो आय एम फरीदा. ओके, हे असे तुम्ही दोन्ही करू शकतात वाक्य यूज. ठीक आहे, आता इथे अजून एक आहे फ्रेंड्स. ते काय म्हणत आहेत बरं? हॅलो माय नेम इज तरंग. तुझी मुलगी काय म्हणत आहे? हाय आय एम श्यामल. बरोबर, वी आर फ्रेंड्स. आता ही सगळी जी आहे ती काय आहे? फ्रेंड्स आहेत, स्कूल मधली त्यांच्या.
बरोबर. नेक्स्ट, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित. आता ही मुलगी ललितला काय विचारत आहे, व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित, म्हणजे काय, ललित तुझ्या हातामध्ये काय आहे. तर आता ललित काय उत्तर देतो बघा बरं, दिस इज माय स्कूल, दिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, इट इज व्हेरी युजफुल. काय म्हटलेलं आहे इथे, दिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, इट इज व्हेरी युजफुल. माझ्या हातामध्ये इंग्लिशची डिक्शनरी आहे जी खूप उपयोगाची आहे. बरोबर. आता दुसरं काय आहे, व्हॉट इज इन युअर हँड श्यामल. आता श्यामलला काय विचारत आहे बरं, हाय, हा मुलगा काय म्हणत आहे, व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल. आता श्यामल काय म्हणते, दिस इज माय वॉटर बॉटल, इट इज व्हेरी युजफुल. आता ललित काय विचारत आहे, श्यामल तुझ्या हातामध्ये काय आहे. त्यावेळेस श्यामल म्हणते की माझ्या हातामध्ये वॉटर बॉटल आहे जी फार उपयोगाची आहे. बरोबर. आता कॅन यू, आता ललित म्हणत आहे कॅन यू, बोलणं झालेलं आहे. आता श्यामल म्हणते कॅन यू लीड मी युअर डिक्शनरी, म्हणजे काय, तुझी डिक्शनरी मला देतोस का. त्यावेळी काय म्हणतो ललित, शुअर, मे आय हॅव सम वॉटर प्लीज, आय एम थर्स्टी. तर तो काय म्हणतो, हो घे तुला वही, पण मला तुझी बॉटल दे, मला तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायचं आहे. तहान लागलेला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, थर्स्टी असं म्हणतात. आय एम थर्स्टी. ओके, म्हणजे काय, मला तहान लागलेली आहे. ओके. आता श्यामल काय म्हणते, शुअर, हिअर इट इज, घे, तुला तहान लागली तर तू बॉटल घे आणि पाणी पी. ओके. आता आपण ह्याच्यामध्ये काय नवीन शब्द शिकलो आहोत बघा, इकडे लक्ष द्या मुलांनो. आता बघा, आय म्हणजे काय, मी, यू म्हणजे तुम्ही किंवा तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, मी म्हणजे स्वतः मी, यू म्हणजे युअर म्हणजे तुझं, माय म्हणजे माझं, वी म्हणजे आपलं. समजलं. शॉर्ट मध्ये एकदम इथे लिहिलेलं आहे, समजण्यासाठी एका ह्याच्यात वाचायचं आहे व्यवस्थित आणि लगेच लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, आता हे काय आहे बरं, इथे खूप छान छान चित्र आहेत की नाही. आता या चित्रांची तुम्हाला नावं माहिती आहेत का मुलांनो, माहिती आहे. चला बरं सांगा बरं मला पटपट, एक एक जणांनी मिळून पटपट पटपट सांगायचं आहे. आता पहिलं काय आहे, हा काय आहे, CUP कप आहे, CUP कप. आणि हा ELEPHANT एलिफंट आहे. एलिफंट म्हणजे काय, हत्ती. हत्ती कुठे असतो, जंगलात असतो की नाही. हत्तीला काय आवडतो, ऊस आवडतो आणि बनाना आवडतो की नाही हत्तीला. ओके. आता हे काय आहे, काईट, KITE काईट. आता काईट म्हणजे पतंग, सगळ्यांना माहितीये, संक्रांतीला उडवतो ना आपण पतंग. ठीक आहे. आता हे काय आहे, CAP कॅप आहे. कॅप म्हणजे टोपी, आपण उन्हात बाहेर जाताना घालतो ती टोपी. आता हे काय आहे, ट्री. ट्री म्हणजे झाड. ओके. आय म्हणजे डोळा, EYE, आय म्हणजे डोळा. आता हे काय आहे, ग्लास आहे. मिल्क नाही लिहायचं इथे, GLASS, ग्लास. बरोबर. हे काय आहे, MONKEY, मंकी आहे की नाही, मंकी आहे ना. आता चला दुसरीकडे, दुसरं काय आहे, हे HAND, हँड. बरोबर. हे काय आहे, भवरा. याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, काय म्हणतात माहितीये का कोणाला, भवऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, याला काय म्हणतात, भवऱ्याला भवरा.
काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं याला? राईट, फॅन. ओके, हे काय आहे? फॅन. हे आहे फॅन, बरोबर. हे काय आहे? व्हॅन. हे आहे बॉक्स. हे काय आहे? RALA, अम्ब्रेला, बरोबर, अम्ब्रेला. हे काय आहे? टेबल, बरोबर. आता हे काय आहे? वॉच म्हणजे घड्याळ, आणि हे चेन. हे काय आहे? स्टार. हे हेन. आणि हे काय आहे? सन. बॉल. हा PIC, पिकॉक. आणि हे DOCK, डक, बरोबर. ही सगळी चित्र आपण बघितलेली आहे. आता नेक्स्ट, A फॉर काय आहे बरं? A फॉर ऍपल, इथे लिहिलेलं आहे A फॉर ऍपल. B फॉर बॅट, B फॉर बॅट. C फॉर कॅट. D फॉर डॉग. E फॉर एलिफंट. F फॉर फिश. G फॉर grapes. H फॉर hat. I फॉर आईस्क्रीम, बरोबर. I फॉर आईस्क्रीम. J फॉर जग. K फॉर काइट, KITE. आणि L फॉर लॉयन, बरोबर. चला नेक्स्ट बघूया. M फॉर मँगो. N फॉर नोज. O फॉर ऑरेंज. P फॉर पेन्सिल. Q फॉर क्वीन. R फॉर रॅबिट. S फॉर सन. T फॉर ट्री. U फॉर अम्ब्रेला. V फॉर व्हॅन. W फॉर वॉच. X फॉर झेरॉक्स. Y फॉर याक. आणि Z फॉर झेब्रा. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया ऍक्टिव्हिटी टाइम मध्येच ही कसली चित्र आहेत. आता ही मला तुम्ही सांगायची आहे. राईट द लेटर ऑन द पिक्चर, नेम इन इट. ठीक आहे, आपल्याला ही चित्र ओळखायची आहे. इकडे लक्ष द्या मुलांनो, चित्र ओळखायचं आहे आणि फक्त पहिलं लेटर लिहायचं आहे. आता ही पेन्सिल आहे म्हणून इथे मी काय लिहिलेलं आहे? P लिहिलेला आहे. हा काय आहे? सन, मग याच्यावर S लिहायचं. हा आहे मून, याच्यावर M. हा आहे बलून, मग याच्यावर B. हे फ्लॉवर, याच्यावर F. मग हा बनाना, बनानावरती B. आणि T फॉर ट्री. ठीक आहे, आता इथे एक रायडल आहे. आता हे रायडल काय आहे बरं? इकडे लक्ष द्या. लुक, लिसन अँड गेस. तुम्हाला गेस करायचं आहे ती कोणती वस्तू आहे. ठीक आहे, आता हु आय एम म्हणजे काय? ओळखा मी कोण. तर आय लुक ॲट यू, यू लुक ॲट मी. आय रेज माय राईट हँड, यू रेज युअर लेफ्ट हँड. बरोबर, काय आहे? मी म्हणजे काय? आय लुक ॲट यू, यू लुक ॲट मी म्हणजे काय? मी तुझ्याकडे बघतो, तू माझ्याकडे बघतो. मी माझा उजवा हात उचलला की तुझा डावा हात उचलतो. तर ते काय आहे? आपली मिरर इमेज आहे. तर त्याला हा काय आहे बरं? मिरर आहे. मिरर म्हणजे काय? मिरर म्हणजे काय असतं बरं? मिरर म्हणजे आरसा, बरोबर. आता नेक्स्ट हे बघा, इथे लेट्स स्पीक ऍक्टिव्हिटी आहे. आता इमॅजिन करायचं आहे एक आई आणि एक मुलगी एकमेकांसोबत बोलत आहे. त्यांचा संवाद काय आहे, ते काय बोलत आहेत किंवा कशा प्रकारे एकमेकांशी
ते बोलत आहेत हे आपण आता बघणार आहे. चला तर बघूया. स्नेहल, I want to go out. Mother, it's raining. Do you still want to go? Next काय आहे स्नेहल? Yes, I want to play in the rain. Mother, you will get wet. Yes, but I want to enjoy the rain. Mother, go ahead. I will finish my work and I join you. आता चिंटू, I want to play in the rain too. May I go? Mother, yes Chintu, you may. आणि नवीन आता आपल्याला प्रॅक्टिस काय करायची आहे? आय वॉन्ट टू गो आउट म्हणजे काय? मला बाहेर जायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू प्ले म्हणजे काय? मला बाहेर खेळायचं आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन म्हणजे काय? मला पावसात खेळायचं आहे आणि पावसाची मजा घ्यायची आहे. आता इथे बघा, हे स्नेहल काय म्हणत आहे? आई मला बाहेर जाऊ दे. आई म्हणते बाहेर पाऊस येत आहे, तरी तुला जायचं आहे का? तर स्नेहल काय म्हणते? हो आई, मला पावसात खेळायचं आहे. मदर, आई काय म्हणते? यू विल गेट वेट म्हणजे काय? तू पावसात गेली की तू भिजशील, ओली होशील. स्नेहल म्हणते ठीक आहे आई, पण तरी पण मला पावसात खेळायचं आहे. मग आई म्हणते जा, ठीक आहे तू जा पुढे, मी माझं हातातलं काम संपवून तुला तुझ्यासोबत खेळायला येते. मग आता चिंटू आहे, तो चिंटू पण म्हणतो आई मला पण जाऊ दे बाहेर. आई म्हणते ठीक आहे जा, दोघं पण खेळा. ठीक आहे, अशा प्रकारे हे संवाद आहे. आता दुसरं काय आहे बरं? इकडे बघा, चित्र आहे वर्ड बास्केट म्हणून. ठीक आहे, आता इथे हे जे चित्र आहेत त्यांचे इथे आपल्याला स्पेलिंग दिलेलं आहे. हे काय आहे बरं? बॅट आहे. मग बॅटचं स्पेलिंग काय? BAT बॅट. कॅटचं स्पेलिंग काय आहे? CAT कॅट. कॅपचं CAP कॅप आणि टॅपचं TAP टॅप. बॅगचं BAG बॅग. आता तुम्हाला मी सगळ्याची स्पेलिंग सांगितलेली आहे. आता ही चित्रामध्ये दिलेली आहेत आणि खाली अक्षरामध्ये दिलेली आहे. आता यांची जोड्या लावायच्या आहेत. तर कशी लावायची जोडी मी तुम्हाला एक लावून दाखवते आणि तसंच तुम्ही मला उत्तरं सांगायची आहे. चला, आता हे काय आहे बरं? मांजर आहे. मांजरीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? CAT कॅट. मग आता कॅटची स्पेलिंग कुठे दिसते आपल्याला इथे? हे का कॅटची स्पेलिंग? CAP आहे. मग आपल्याला CAT हवाय ना. चला CAT शोधा बरं. BAT बॅट आहे, TAP टॅप आहे आणि हे CAT कॅट आहे. तर चला आपल्याला CAT कॅट हा शब्द सापडलेला आहे. बरोबर. दुसरं काय आहे? TAP टॅप. आपण इतिहासात वाचलं ना TAP टॅप इथेच. बरं, पुढचं काय आहे? बॅट. बॅट शब्द आहे का? आहे. BAT बॅट आणि हे CAP कॅप. अशा प्रकारे जोडी लावायची आहे. चला आता पुढचं हे बास्केट मध्ये लिहिलेलं आहे. आता हे बास्केट मधल्यांच्या पण आपल्याला मॅच द पेअर्स घ्यायचं आहे. चला आता इथे पण वर्ड्स आहे आणि फ्रुट्स वरती पण वर्ड्स लिहिलेले आहेत. जसे फ्रुट्स बाहेर पडलेले आहेत तसे वर्ड्स सुद्धा बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडायचा आहे म्हणजे सेम अक्षर असलेलाच फक्त. ठीक आहे, आता मला सांगा इथे MAN मॅन कुठे आहे बरं? MAN मॅन कुठे आहे? हा मॅन आहे. बरोबर. आता इथे मॅट आहे. मॅट शब्द आहे का आपल्याकडे? हो आहे. MAT मॅट. आता सॅड आहे का? आहे सॅड. हॅट आहे का? हो हॅट पण आहे. जॅम आहे का? हे एकमेकांना टच न होऊ देता साईडने घ्यायचं आहे. आता रॅट आहे का? RAT रॅट. कुठे बरं रॅट शब्द? बर चला आपण हा पॅन घेऊन टाकूया. तोपर्यंत पॅन आहे. आता HAD हॅड. तर बॅग आहे. हा HAD हॅड आहे.
हा सॅट आहे, बरोबर. आणि हा इथे रॅट आहे, बरोबर. इथे रॅट आहे. सापडले सगळे शब्द. अशा प्रकारे त्यांच्या जोड्या लावायच्या आहे. चला तर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण घेऊया. हे पण काय आहे, लुक, लिसन, रिपीट अँड रीड हे वाचायचं आहे. ठीक आहे. हाय कॅट, व्हॉट इज दॅट. आता हा मुलगा मांजरी सोबत बोलत आहे. आता मांजर त्याला काय म्हणते, इट इज अ मॅट. पण हे असं खरं मध्ये होऊ शकतं का, नाही. पण आपल्याला फक्त वाचण्यासाठी, शब्द कळण्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे. हाय कॅट, व्हॉट इज दॅट. आता इथे बघा, ऍट ऍट, इथे पण एटी ऍट आणि इथे पण एटी ऍट आहे. एक कॉमन गोष्ट तुम्ही काय ऑब्झर्व केली इथे सांगा बरं मला. इथे ऍट आहे, इथे पण ऍट आहे आणि इथे पण ऍट आहे. तर ऍट असलेले शब्द आपल्याला शोधायचे आहे. परत द फॅट कॅट सॅट ऑन द मॅट म्हणजे काय, एक जाडी डब्बू मांजर कुठे बसलेली आहे, मॅट वर बसलेली आहे. आता जाड याला काय म्हणतात, फॅट म्हणतात. आता ती मांजर डब्बू आहे, आपण असं म्हणणार का, नाही. ती मांजर जाड आहे असं म्हणणार, बरोबर. तर हे काय आहे, FAT फॅट मध्ये पण ऍट आहे, CAT कॅट मध्ये पण आहे, SAT सॅट मध्ये पण आहे आणि MAT मॅट मध्ये सुद्धा आहे. तर इथे काय आहे बरं लिहिलेलं, कॅट, फॅट, मॅट, सॅट. ही नवीन शब्द आपण शिकलेलो आहोत. चला आता दुसरा आहे, हाय रॅट, व्हॉट इज दॅट. इट इज अ बॅट. इथे पण ऍट आला आहे शेवटी. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे BAG बॅग आहे फक्त आणि इथे ऍट आहे, बरोबर. आपण नवीन शब्द काय शिकलो, रॅट, बॅट, बॅग, ऍट्स. आता इकडे हाय सॅम, व्हॉट इज दॅट. इट्स अ जॅम. सॅम काय म्हणतो, इट्स अ जॅम. सॅम हॅज जॅम इन द कॅन. इथे पण ए कॉमन आहे. मग आपण इथे काय शब्द शिकलो, हॅज, जॅम, कॅन हे नवीन शब्द शिकलेलो आहे. चला तर नेक्स्ट बघायचं आहे छानपैकी. हे बघा इथे काय करायचं आहे, ही ऍक्टिव्हिटी करायची आहे माझ्यासोबत. सगळ्यांनी मला सांगायचं आहे, ठीक आहे. चित्र बघायची आहे आणि इथे पहिलं अक्षर दिलेलं आहे. त्या चित्राचं पहिलं अक्षर ह्याच्याशी कुठे येत आहे त्या चित्राला सर्कल करायचं आहे. आता इथे बघा, इथे ए आहे दिलेला. आता ए पासून कोणती वस्तू सुरू होते बरं, लॉयन L पासून स्टार्ट होतो, कॅट C पासून, ऍपल A पासून, टायगर T पासून. तर ऍपल आहे ना आपल्याकडे, A फॉर ऍपल, म्हणून आपण ऍपलला सर्कल केलेलं आहे. आता हे नेक्स्ट आहे बी फॉर काय आहे, तर बॅट आहे. तर ही बॅट आहे का, हे एलिफंट आहे. E फॉर एलिफंट, C फॉर केव, F फॉर फॅन आणि B फॉर बॅट. तर मग आपण बॅटला सर्कल केलेलं आहे. तर आता बघा पुढचं काय आहे, डॉग. डी आहे. तर डी पासून कोणतं स्टार्ट होतं, N फॉर नोज, D फॉर डॉग, E फॉर इयर, I फॉर इयर. तर मग हा काय आहे, D फॉर डॉग आहे. सॉरी आपण C फॉर कॅट इथे घेतलेलं आहे. E फॉर काय आहे आता सांगा बरं, E फॉर हा काय आहे, डॉग. मग D फॉर डॉग, L फॉर लॉयन, T फॉर टायगर आणि E फॉर एलिफंट. F फॉर काय आहे बरं, B फॉर बॉल, C फॉर केव, F फॉर फॅन आणि C फॉर क्रो. तर आपण इथे F घेतलेला आहे. G फॉर काय असतं, तर ग्रेप्स, B फॉर बॅट, G फॉर ग्रेप्स, A फॉर ऍपल, N फॉर नोज. आपण काय घेतलं, G फॉर ग्रेप्स घेतलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट हे बघा, ABCD पर्यंत आपण घेतलेलं आहे. तर कसं लिहायचं आहे, हा कॅपिटल A, हा स्मॉल a, कॅपिटल A स्मॉल a. एक अशी लाईन, एक अशी लाईन आणि एक मध्ये एक लाईन आणि हे असं, याला A म्हणतात. हे B,
एक सरळ लाईन, एक अर्धा गोल, आणि हा एक पूर्ण सरळ लाईन अर्धा गोल म्हणजे बी फॉर बॉल. परत एक सरळ लाईन, एक छोटा गोल, एक छोटा गोल, हा बी, आणि हे बी फॉर बॉल. आता सी फॉर कॅट, सी फॉर कॅट असं नुसतं अर्धा गोल काढायचा आहे. आता इथे उभी लाईन, परत अर्धा गोल, इकडून छोटा गोल, परत उभी लाईन. हे डी आहे. काय आहे? डी आहे. हा डी असा नाही काढायचा, हा असा काढला ना तर हा असा नाही काढायचा डी, हा बी झाला. तर डी कसा काढायचा आहे? इकडनं लाईन घ्यायची, इकडनं गोल काढायचा आहे. चुकीचं काढायचं नाही. डी आणि बी, सी इकडनं गोल आहे, इकडनं गोल करायचं नाही, तो उलटा होतो. ठीक आहे, उलटा काढायचा नाही. आता ई फॉर एलिफंट, ई फॉर एलिफंट. आता ई कसं काढायचं? एक आडवी लाईन, एक उभी लाईन, परत एक आडवी लाईन, मध्ये आडवी लाईन, आणि असं छोटस गोल, त्याला छोटस असं काढायचं आहे. आता एफ, एफ फॉर फिश किंवा फॅन. अशी उभी लाईन काढायची, आडवी काढायची, मध्ये परत एक आडवी लाईन द्यायची आहे. आता जी फॉर काय आहे? ग्रेप्स, जी फॉर ग्रेप्स. जी असा गोल काढायचा आणि असं त्याला पोट काढायचं आहे. चला आता बघा, हे काय आहे? ॲनिमल सॉन्ग आहे. तर आता लक्ष द्यायचंय. लिसन, रिपीट अँड सिंग. तर कसं आहे बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. hen count to 10. goat get your coat. mouse build a house. click make it click. cat find a hat. bear go upstairs. kite you say good night. ship go to sleep. listen, repeat and tell. आता इथे hen 10, coat goat सेम आहे की नाही? hat cat हे काय आहे? रायमिंग वर्ड्स आहे. 10 hen रायमिंग वर्ड्स. coat goat. नेक्स्ट काय? hat cat आणि काय आहे? हे रायमिंग वर्ड्स आहे. आता मला एक सांगा, पुढचं काय आहे? पॅरेग्राफ आहे, तो वाचायचा आहे. ओके. I am a drawing and my friend are looking at picture at the sky. See sun, moon and the clouds in the sky. The peacock is the dancing near the tree. The squirrel is sitting between the crow and the parrot. And the cow and deer is grazing in the meadow. The monkey is sitting a branch of the tree. Squirrel is also sitting on the branch of the tree. आता इथे मला सांगा, मी ही जे पिकॉक झालं, सन, मून, स्टार्स, क्लाउड झालं, हे शब्द लिहिलेले आहेत का? नाही. मग हे इथे काय मी दिलेले? पिक्चर्स दिलेले आहेत तुम्हाला. मग मी या पिक्चर्स वरून तुम्हाला सेंटेन्स करून दाखवले आहे. याचे सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स. असंच रीड करत राहा, प्रॅक्टिस करा. थँक्यू.